सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामीच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामीपासून ठेवा, इतर लोकांकडून नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर स्वामी सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर मार्ग दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर अश्रू पुसतील. फक्त स्वामींना आतुरतेने साथ घाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. 15 डिसेंबरला आहे दत्त जयंती. या काळात आपण ज्या काही सेवा करतो, उपाय करतो तर त्या खूपच प्रभावी ठरतात, कारण या काळात दत्त तत्व 1000 पटीनं कार्यरत असतं. त्यामुळं जी काही आपण सेवा करतो ती प्रभावी ठरते. आपण प्रत्येक वर्षी दत्त जयंती साजरी करतो, दत्त महाराजांची सेवा करतो आणि त्यांचा अनुभवही घेतो. परंतु प्रत्येक जणांना त्यांच्यासारखा जर अनुभव पाहिजे असेल तर त्यांनी पण स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची सेवा करायला काही हरकत नाही. प्रत्येक जणांना सेवा करायला जमत नाही. कुणी कामासाठी बाहेर जातं किंवा त्यांच्या घरी लहान मुलं असतात, त्यामुळे त्यांना सेवा करायला जमत नसते. प्रत्येकालाच गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही, परंतु त्यांच्या मनात असतं की आम्ही गुरुचरित्र पारायण करावे, परंतु त्यांना जमत नाही. मग गुरुचरित्र पारायणाला खूप महत्त्व आहे. आपल्याला जर गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल तर त्यांनी दत्त जयंतीपर्यंत अशी एक सेवा करायची आहे, ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं फळ मिळेल आणि घरात सुख समृद्धी येईल. आपल्या सर्व काही इच्छा मनोकामना असतील त्या पूर्ण होतील. मग कोणतं बरं सेवा आपल्याला करायची ते पाहूया. काही जणांच्या सेवा करूनही प्रश्न सुटत नाही. त्यांच्यावर संकट येतात, त्यांची इच्छा पूर्ण होत नाही. तर काय, वेळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही वेळ थांबवता येत नाही. कर्माचे भोग आहेत हे आपल्याला भोगावेच लागतात. जसं सांगायचं झालं तर श्रीकृष्ण हे साक्षात भगवान विष्णूचे अवतार होते. श्रीराम हे पण भगवान विष्णूचे अवतार होते. मग तुम्ही पाहिलं असेल त्यांच्या आयुष्यात किती कष्ट होते. ते तर देव होते ना स्वतः, परंतु तरीही सुद्धा त्यांना त्यांच्या कर्माचे भोग हे भोगावंच लागले. मग आपण तर कोण साधी मंडळी ना, मग आपल्याला पण आपल्या कर्माचे भोग हे भोगावेच लागतात. परंतु काय, भक्ती केल्यानं संकट येत नाहीत असं नाही, मात्र त्या संकटाचा वेग कमी होतो, म्हणून आपल्याला भक्ती करायची असे. जसं सांगायचं झालं तर जिथं आपला हात जाणार होता तिथं बोटावर निभावलं, हे त्याचं वाक्य झालं. हे करण्यासाठी स्वामी भक्ती आपल्याला करावी लागते. स्वामीवर आपला श्रद्धा आणि विश्वास अतूट असला पाहिजे. मग तुम्ही कोणतीही सेवा करा, जसे की स्वामी चरित्र सारामृतची सेवा करा किंवा तारक मंत्र म्हणा किंवा गुरुचरित्राचं पारायण करा. फक्त आपला विश्वास हा अतूट असला पाहिजे. आपली महाराजांवर पूर्ण श्रद्धा आणि इच्छा असली पाहिजे. आपली जी काही इच्छा आहे ती आपल्याला पूर्ण करण्यासाठी महाराजावर विश्वास असणे खूप असं महत्त्वाचं आहे. आपल्याला वाटतं की आपण सेवा केली की महाराजांनी आपली ती इच्छा पूर्ण व्हावी, परंतु तसं होत नाही. कसं, आपण आपली इच्छा पूर्ण झाली नाही तर आपण महाराजासमोर रडतो, महाराजांना म्हणतो माझी ही इच्छा होती, तुम्ही ते पूर्ण का केली नाही. परंतु महाराजांना आपल्या आधी आपल्यासाठी काय चांगलं काय वाईट हे त्यांना माहीत असतं, परंतु आपल्याला ते काही आपल्या आत्ताच्या सिच्युएशनमध्ये ते आपल्याला समजत नाही. परंतु वेळ आल्यावर आपल्याला कळतं खरंच आपल्यासाठी जे काय होतं ते चांगलं नव्हतं. म्हणूनच एखादी गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे ही जरी आपल्याला असं वाटत असेल चांगली, परंतु पुढे जाऊन ती वाईट असते हे महाराजांना अगोदरच माहीत असतं. त्यामुळे ते महाराज आपल्याला देत नाही. त्यामुळे तुम्ही महाराजावर अतूट विश्वास ठेवा. तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील ते महाराज नक्कीच पूर्ण करतील. पाहूया आपण आता कुठली सेवा करायची आहे. आपल्याला गुरुचरित्रातील 9वा अध्याय वाचायचा आहे. गुरुचरित्रातील पूर्ण पारायण आपल्याला करणं शक्य नसेल त्यांनी 21 दिवस किंवा 11 दिवस ही सेवा करायची आहे. गुरुचरित्रातील आपल्याला 9वा अध्याय वाचायचा आहे. या ग्रंथाचे वाचन केल्याने आपल्याला कुठल्याही प्रकारची व्याधी करणे, नजरबाधा इत्यादी राहत नाही. घरातील वातावरण यामुळे प्रसन्न आणि आनंदमय राहतं. पितृदोष, वास्तुदोष यावर उपाय म्हणून सुद्धा गुरुचरित्र पारायण हे केले जाते. आपल्या कुंडलीतील दोष, ग्रहदोष किंवा करिअर, व्यवसाय, कुठलेही आजारपण ह्याच्यावर जर इलाज नसेल तर आपल्याला
गुरुचरित्र पारायण हे करण्यास सांगितले जातं। गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर आपल्याला गुरुचरित्रातील 9वा अध्याय आपल्याला इथं पठण करायचा आहे। हा पठण करण्यासाठी तुम्हाला 25 डिसेंबरपासून तुम्ही चालू करू शकता। आपल्याला ही सेवा 21 किंवा 11 दिवसाची ही सेवा तुम्ही करू शकता। 25 नोव्हेंबरपासून आपल्याला ही सेवा करायची, डिसेंबर झालं, 25 नोव्हेंबरपासून आपण संकल्प करायचा आहे। संकल्प करताना काय करायचं आहे, प्रथम आपल्याला नारळ, खडीसाखर आणि अगरबत्ती घेऊन आपल्याला स्वामी केंद्रात जायचे। स्वामी केंद्र नसेल तर तुम्ही दत्त केंद्रातही जाऊ शकता आणि तिथं गेल्यानंतर तुमची काही जी इच्छा मनोकामना असेल ती मनापासून श्रद्धेनं तुम्हाला महाराजांना सांगायचे आहे आणि तुम्ही कोणती सेवा करणार आहे ते पण सांगायचं आहे। त्यामुळं तुम्हाला जर आता म्हणलं की गुरुचरित्रातील तुम्हाला 9वा अध्याय पठण करायचा आहे तर तो तुम्ही महाराजांना सांगा, किंवा तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत पठण करायचे तर ते पण तुम्ही महाराजांना सांगा। म्हणजे सांगायचं झालं तर तुमची कोणती सेवा करणार आहे ते अगोदर तुम्ही महाराजांना सांगा। मग काय करायचे, नारळ, खडीसाखर, अगरबत्ती नेली ते आपण तिथंच केंद्रात स्वामी मंदिरासमोर स्वामी पुढे ठेवून यायचे आणि घरी आल्यावर आपल्याला आता संकल्प करायचा। तर संकल्प कसा करायचा, आपल्या उजव्या हातात पाणी घ्यायचे, त्याच्यामध्ये तुम्हाला अक्षदा किंवा तुळशीचं पान टाकायचे। तुळशीचं पान टाकल्यानंतर तुम्ही तुमचं नाव घ्या, मग तुमचं गोत्र सांगा आणि तुमची जी काही इच्छा असेल ते तुम्ही सांगा आणि मी ही इच्छा ह्यासाठी ही सेवा करत आहे ते पण सांगा। आणि इथं तुम्ही सेवा करताना 21 दिवस किंवा 11 दिवस हे किती दिवसात कंप्लीट करणार आहे ते पण सांगा। आणि अखंड शब्द इथं आपल्याला वापरायचा नाही, कारण अखंड वापरला तर आपल्याला खंड पडून द्यायचा नसतो। त्यामुळे इथं अखंड सेवा करणारे असं म्हणायचं नाही, कारण एखाद्या वेळेस तुम्हाला सूतक आलं किंवा इतर कोणती समस्या आली तर तिथं खंड न पडून द्यायचा असतो। त्यामुळे अखंड हा शब्द इथं आपलं वापरू नका। तुमची इच्छा सांगा आणि मग ते हातातील पाणी आपल्याला तामाना सोडून द्यायचे आणि तुळस सोडून इतर झाडाला ते पाणी तुम्ही टाकू शकता। तर आता गुरुचरित्रातील 9वा अध्याय आपल्याला पठण करायचे। पठण करताना काय करायचं, आपल्याला आसन घेऊनच आपल्याला हा अध्याय पठण करायचा आहे। रात्री तुम्ही दत्त महाराजांची आरती करायला पण विसरू नका, हे पण एक सेवाच आहे। नंतर काय करायचं, तुम्हाला आता फक्त वाचन कधी करायचं आहे तर दुपारी 12 ते 12:30 यावेळेस तुम्ही हे वाचन करायचं नाही, कारण ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते, म्हणून हे फक्त अर्धा तास तुम्ही वाचू नका, नाहीतर बाकी इतर वेळेस कधीही वाचलं तरीही चालेल। आणि एकच फिक्स टाईम करा, तुम्ही सकाळ वाचा, दुपार वाचा, संध्याकाळ वाचा, कधीही वाचा, परंतु एकच टाईम फिक्स करा आणि तो 21 दिवस किंवा 11 दिवस तुम्ही पारायण करणारे त्या दिवशी त्या फिक्स वेळेसच तुम्ही ते वाचन करू शकता। तर घरातील कोणत्याही व्यक्तीनेही सेवा केली तरीही चालेल, मुलांनी करा, पुरुषांनी करा, मुलींनी करा, कुणीही केली तरी चालेल। फक्त मासिक धर्म आणि सुताक असेल तर सेवा तुम्ही ती करू नये। पुढे ते 4 दिवस तुम्ही तो 4 दिवस धरायचे नाहीत, जास्त नंतर वाढवायचे। जर सुतक आले असेल तर ते सुतक गेल्यानंतर आपल्याला ही सेवा केली तरीही चालेल। त्यामुळेच आपल्याला अगोदर सांगितलं अखंड शब्द वापरायचा नाही। हे जर जमत नसेल तर एक श्लोकी गुरुचरित्राचं पठण केलं तरीही चालते, ते तुम्हाला केंद्रात सहज मिळून जाईल। गुरुचरित्र पठण केल्याने तुम्हाला खूप असं फळ भेटतं, त्यामुळं तुम्ही ही सेवा करायला विसरू नका। सेवा करताना सेवेत कधीही खंड पडू देऊ नका। आपल्याला रोज सेवा करायची असते, कारण तुमची इच्छा मनोकामना खूप मोठ्या असतात, त्यामुळे तुम्हाला सेवा पण तशीच करायची असते। सगळ्यात मोठी सेवा म्हणजे काय तर दुःखात असणाऱ्यांना मार्ग दाखवणे ही सगळ्यात मोठी सेवा मानली जाते। वेळ नसेल त्यांनी स्वामी महाराजांचा जप केला तरीही चालेल। तुम्हाला जर वेळच नसेल गुरुचरित्र किंवा स्वामीचरित्र सारामृत तर काही हरकत नाही, तुम्ही रोज जप करा। जसा जसा जप वाढत जातो तशी तशी तुमच्या घरातही प्रगती होत जाते। त्याप्रमाणे पैशाचे मार्गही मोकळे होतात, तुमच्या मुलामध्ये सुधार होतात आणि पुढे जे काही वाईट घटना येणार असतात त्यांचे संकेत मिळतात, चेहऱ्यावर तेज येतं। त्यामुळे जप करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करायला विसरू नका। तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला इतर इष्टदेवतांचं नाव घ्यायला आवडत असेल तर तुम्ही श्रीराम, ओम नमः शिवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम ह्या मंत्राचा जप केला तरीही नाही चालेल।
कारण असं नाही की तुम्हाला तुमची जे कोणते इष्टदेवता आहे, जे कोणी तुम्हाला प्रिय आहेत त्यांचा जप केला तरीही चालेल, फक्त आपल्याला जप करायचा आहे। त्यामुळं ह्या सेवा करायला तुम्ही विसरू नका। दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्रातील 9व्या अध्यायाचं पठण करा। जमत असेल, शक्य असेल तर तुम्ही श्री गुरुचरित्र पारायणही करा, कारण सेवा केली तरच मेवा मिळतो। म्हणून तुम्ही जास्तीत जास्त सेवा करायला नक्कीच प्रयत्न करा आणि श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करायलाही विसरू नका, कारण जपामध्ये खूप अशी मोठी ताकद असते। त्यामुळं श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करायला विसरू नका। बाकी तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील ते स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।